एमके फाउंडेशनच्या वतीने शेतकरी मार्गदर्शन शिबिर मोठ्या थाटात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालंय। शेतकऱ्यांचा माल कमी भावात घेऊन जास्त भावाने विकणारा व्यापारी आज मालामाल होतोय, तर आपला शेतकरी दिवसेंदिवस कंगाल होत चाललाय। याला जबाबदार आपणच आहोत, कारण आपल्या शेतकऱ्यांना पिकवायची लाज नाही तर विकायची लाज वाटते, असं मत शेतीमध्ये क्रांती घडवून आणणारे राष्ट्रपती पारितोषिक विजेते अभिनव फार्म्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांनी व्यक्त केलं। एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनोरे आणि मित्र परिवाराच्या वतीने निर्मिती लॉन्स नटगिरी पेट्रोल पंप विजापूर रोड सोलापूर येथे सेंद्रिय आणि जैविक शेतीविषयक भव्य शेतकरी मार्गदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञानेश्वर बोडके हे बोलत होते। यावेळी व्यासपीठावर एमके फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनोरे होते। या शिबिराला मार्गदर्शन करताना अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर शहरातील महिला, पुरुष शेतकरी बांधव उपस्थित होते। पुढे बोलताना ज्ञानेश्वर बोडके म्हणाले, स्वतःच्या शेतात पिकवलेला माल शेतकरी स्वतः विक्री केला तर 4 पैसे जास्त मिळतील, कारण आज एक ही बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठीची नाही। शेतकऱ्यांना आता बदलावं लागणार आहे। शेतकरी हा 140 कोटी जनतेचा अन्नदाता आहे। सध्याच्या शेतकऱ्यांनी शेती करण्याचा पॅटर्नही बदलला पाहिजे। कायमच रोजगार मिळवण्यासाठी काय करता येईल याचा विचार केला पाहिजे। आता इतरांसाठी नाही तर शेतकरी स्वतःसाठी जगला पाहिजे। चपला एसी मधून खरेदी करता आणि पोटात जाणारा भाजीपाला मात्र रस्त्यावरून खरेदी करता। सध्या रासायनिक शेती घातक बनतीये। सध्या जैविक विषमुक्त शेती करणं काळाची गरज आहे। एक आई घरात आणि एक गाय दारात असं असेल तर आपला देश सुजलाम सुफलाम बनण्यास उशीर लागणार नाही। म्हणून दूध, चहापत्ती आणि साखरेचा चहा पिऊ नका। गवती चहा पिऊन निर्व्यसनी जीवन जगण्याचा सल्ला यावेळी शेतकरी बांधवांना त्यांनी दिला। यावेळी एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे बोलताना म्हणाले, सागर सिमेंटच्या माध्यमातून मला मिळालेल्या मानधनावर मी समाजातील गरीब गरजू लोकांपर्यंत पोहोचून मी समाजकार्य सुरू ठेवले, परंतु काही लोकांना मात्र माझं हे काम बघू वाटेना, म्हणून काही लोक माझी चेष्टा करतायत, त्यांना करू द्या। ही चेष्टा देखील मी आशीर्वाद म्हणून स्वीकारून जिथं परिस्थिती गंभीर तिथे महादेव अधिक खंबीर असं सांगितलं। कुणी कितीही बोलू द्या, परंतु माझी समाजासोबत जोडलेली नाळ कधीच तुटणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। आजच्या या कार्यक्रमाला एवढा मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांनी, भगिनी यांचे स्वागत करतो। आज विशेष करून महिला भगिनी एवढा मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत हे पाहून फार आनंद होत आहे। तसेच मंचावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक, ज्यांनी असंख्य शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती व विषमुक्त शेतीविषयी मार्गदर्शन करून कमी क्षेत्रात जास्तीत नफा कसा मिळवावा, अभ्यासपूर्वक शेती कशी करावी, कमी पाण्यात शेती कशी करावी, ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तसेच अनेक पुरस्कार मिळवलेले आणि माझ्या एका विनंतीला मान देऊन सिद्धेश्वरांच्या पावन नगरीत शेतकरी हिताचे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले महाराष्ट्राचे शेतकरी पुत्र माननीय श्री ज्ञानेश्वर बोडके साहेब यांचाही मी आभार मानतो आणि स्वागतही करतो। यावेळी दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी आपले विचार व्यक्त करत महादेव कोगनोरे यांना राजकारणात उतरवण्याची विनंती केली।